बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम आपल्यासोबत आहेत। मेश्राम साहेब, 22 तारखेला नागपुरात एक मोठा आंदोलन आपण पुकारलेलं आहे। तो आंदोलन नेमका कसं असणार आणि त्यामागची भूमिका काय? तर पहिला मुद्दा तर असा आहे की ओरिसामध्ये आम्ही बामसेफचं दरवर्षी जे अधिवेशन होते ते अधिवेशन घेण्यासाठी ग्राउंड बुक केलं होतं आणि त्याला ग्राउंड बुकची अनुमती होती, पोलीस परमिशन होतं। त्यामुळे करोड रुपये खर्च करून आम्ही टेंट उभा केला। वेळेवर त्यांनी रद्द करून टाकलाय। ते करोड रुपये तर खर्च होऊन गेलेत। मग आम्ही हायकोर्टामध्ये गेलो। आम्हाला अपेक्षा होती की हायकोर्ट या परिस्थितीचा अभ्यास करून निर्णय देईल, पण त्यांनी जानेवारीमध्ये पुढची तारीख देऊन टाकली। त्यामुळे मग डिसेंबरच्या एंडला जो आमचं अधिवेशन होतं ते होऊ शकलं नाही। मग ते लक्षात घेता आम्ही निर्णय घेतला की याच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक संविधानाच्या आर्टिकल 19 मध्ये मूलभूत अधिकार असताना सुद्धा त्यांनी हे जाणीवपूर्वक केलं। BJPचं सरकार आहे आणि OBCच्या जाती आधारित मोजणीचा मुद्दा आम्ही पहिल्या नंबरवर घेतला। त्यामुळे त्यांनी ह्या सर्व गोष्टी केल्यात रद्द करण्याचा। म्हणून आम्ही त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। पण ओडिसामध्ये परवानगी नाकारली गेली, नागपुरात आंदोलन का असा प्रश्न पण उपस्थित होतो। कारण ओरिसामधलं जे अधिवेशन नाकारण्यात आलं ते ओरिसाचं नव्हतं ना, राष्ट्रीय अधिवेशन होतं। त्यामुळे नागपूर भारतात आहे आणि कुठल्याही प्रदेशामध्ये ते घेता येऊ शकते। आणि इथं घेण्याच्या पाठीमागचा हेतू हा की ते RSSच्या लोकांनी केलं आहे। RSSचं हेडक्वार्टर कुठं आहे? तर नागपूरला आहे। RSSचं हेडक्वार्टर समजा दिल्लीला घेतलं असतं। 22 तारखेला मोर्चा कुठून निघेल, कुठे जाईल आणि किती संख्येत? इंदोरा चौकामधून निघेल आणि पोलिसाच्या परमिशनच्या नुसार ते निघेल। पोलिसांचं परमिशन आहे। पोलिसांनी जो रस्ता जो रोड मंजूर केला त्या रस्त्यानं ते निघेल आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात ठेवून तो निघेल आणि नंतर त्याचा समापन करण्यासाठी कार्यक्रम होईल। RSSचा घेराव केला जाईल का? RSSचा घेराव करण्याच्यासाठीचा अर्ज पोलीस डिपार्टमेंटमध्ये पेंडिंग आहे आणि तो अजून त्याने दिलेला नाही आहे। त्या संबंधामध्ये आमचे प्रयत्न चालू आहेत। काही वर्षापूर्वी पण आपण नागपुरात एक असा प्रयत्न केला होता। हजारो आपले कार्यकर्ते देशभरातून आले होते। यंदाही कार्यकर्ते तसे येणार आहेत का? 5000पेक्षा जास्त लोक आलेले आहेत। लोकांच्या वस्त्यामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि लाख लोकांच्यापेक्षा जास्त लोक येणार आहेत आणि प्रवासात आहेत। मागच्या वेळेला जेव्हा आपण RSSचा घेराव करण्याचा आंदोलन पुकारलं होतं तेव्हा आपल्याला डिटेन करण्याचा पण प्रयत्न पोलिसांनी केला होता। यंदा असा प्रयत्न केला तर इथंच आहे ना, ओपनच आहे ते। कोणी मला पोलीस दिसलं नाही डिटेन करण्यासाठी। म्हणजे माझं तर असं म्हणतं आहे की आर्टिकल 19 नुसार हा माझा मूलभूत अधिकार आहे आणि मी त्यावेळेस त्यांनी नकार दिला असताना सुद्धा आम्ही आंदोलन केलं आणि पोलिसांचंच म्हणणं आहे की फार शांततेत झालं, कुठलं काहीही गडबड झाली नाही। आम्ही तुमच्यावर हे कलम लावलं, ते कलम लावलं, एकालाही नोटीस दिली नाही, कारण कुणी काहीच उल्लंघन केलं नाही। कायद्याचं उल्लंघन केलं नाही, राष्ट्रीय संपत्तीचं काही नुकसान केलं नाही, सरकारी संस्था ज्या आहेत त्यांचं काही नुकसान केलं नाही, जनतेचं कुठलं काही नुकसान केलं नाही। आमचं कायम धोरण आहे की लोकांना मोबिलाईज करणे आणि शांततेनं मोबिलाईज करणे हा अधिकार 19 नुसार देण्यात आलेला आहे। हिंसा करण्याचा अधिकार कोणालाही देण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे आम्ही स्ट्रिक्टली
हिंसा करणारा माणूस जर आमच्या अधिवेशनात किंवा आंदोलनात सहभागी झाला तर माझा कार्यकर्त्यांना निर्देश आहे, त्याला धरा, त्याला बांधा आणि बांधून स्वतःच त्याला पोलिसला हँडओव्हर करून टाकायला याचं काय करते करा. तर 22 तारखेला बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा आणि इतर अनेक सहयोगी संघटनांचा एक मोठा आंदोलन नागपुरात आहे आणि इंदोरा चौकातून मोर्चाच्या स्वरूपामध्ये तो आंदोलन केला जाईल. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.